230 कोटी रुपये धर्मदाय आयुक्तांनी गोठवलेत आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आता ट्रस्टीला 230 कोटी रुपये काढता येणार नाहीत। धर्मदाय आयुक्तांनी हे निर्देश दिलेले आहेत। हा व्यवहार रद्द झाला तर गोखले यांना पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। मात्र धर्मदाय आयुक्तांनी या पैशांना स्थगिती दिलेली आहे। तर आयुक्तांनी या पैशांना आता स्थगिती दिली आहे। 230 कोटी रुपये गोठवलेले आहेत। धर्मदाय आयुक्तांनी हे निर्देश दिलेले आहेत। हे 230 कोटी रुपये काढता येणार नाहीत। तर काय नेमके या संदर्भातले सध्याचे अपडेट्स जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण खरं तर या गोष्टीमुळे तापलेलं होतं। जैन बोर्डिंग स्कूलच्या जागेसंदर्भात दंगेकरांनी मोठा आवाज उठवलेला होता। हा व्यवहार आता रद्द करावा अशी मागणी होतीये। मेल जरी आलेला असला तरी प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आता मागणी होतीये आणि 230 कोटी आता गोठवलेले आहेत। काय नेमके या संदर्भातले अपडेट आहेत? खरं तर अनुपमा, हा जो संपूर्ण प्रकार आहे हा पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा प्रकार आहे। मागील 20 दिवसांपासून दंगेकर असतील किंवा राजू शेट्टी असतील किंवा जैन समाजातले काय मुनी असतील, या सर्वांनी ही मागणी आहे ती लावून धरली होती आणि ती 3.5 एकरामध्ये जे जैन बोर्डिंग आहे तिथं त्यांचं मंदिरसुद्धा आहे, ती जागा वाचवण्याचा ह्यांचा प्रयत्न होता। खरं तर गोखले बिल्डर जे आहेत त्या बिल्डरनी ती जागा ट्रस्टींकडून घेतली होती आणि असे आरोपसुद्धा झाले होते की जवळपास या व्यवहारामध्ये आपण बघितलं तर 230 कोटींचा व्यवहार झाला होता। पण आता हा जो व्यवहार जो आहे तो रद्द झाला। आता अर्थात काल गोखले बिल्डर आहेत त्यांनी ट्रस्टी किंवा त्या संबंधित व्यक्तींना मेल पाठवलेला आहे रात्री 11:30च्या दरम्यान की आता हा जो व्यवहार आहे तो आम्ही रद्द करतोय। मात्र हा जो व्यवहार रद्द झाला तर 230 कोटी जे रुपये आहेत ते मिळणं थोडंसं शंकास्पद आहे, कारण ट्रस्ट जे आहे ते ट्रस्टकडून हे पैसे काढता येणार नाही असे निर्देश जे आहेत ते धर्मदाय आयुक्तांनी या ठिकाणी दिलेले आहे। अर्थात तो कायदेशीर बाबीचा प्रकार आहे, त्यामुळे त्याच्यावर आत्ता लगेच बोलणं उचित ठरणार नाही। कारण मात्र ते जे पैसे आहेत ते आता अडकल्याचं या ठिकाणी जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र या 20 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या। एकीकडे शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर सातत्याने मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत होते, तर दुसरीकडे राजू शेट्टी तेच आरोप त्यांनी लावून धरले होते। खरं तर या प्रकरणामध्ये जर आता बघितलं तर जैन धर्मांचा जे समाज आहे त्यांचा विजय झाला असं म्हणता येईल। मात्र नुसता मेल करून या ठिकाणी चालणार नाही। राजू शेट्टींनी असतील किंवा जैन धर्मगुरू आहेत त्यांचा लढा हा सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। जोपर्यंत ती 3.5 एकराची जी जागा आहे त्या एकरावर जोपर्यंत त्यांचं नाव लागत नाही, हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो कायदेशीर पद्धतीने पूर्ण संपत नाही तोपर्यंत ते आंदोलन आणि लढा हा सुरूच ठेवणार आहे। खरं तर या प्रकरणावर 28 तारखेला सुनावणी सुद्धा आहे आणि त्यानंतर 1 तारखेला संपूर्ण देशभर जैन समाज जो आहे तो आंदोलनाच्या भूमिकेत होता। मात्र रात्री ज्या प्रकारे गोखले बिल्डरनी भूमिका घेतली, यांनी वॉकआउट केलं, त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी थांबलं जाईल। मात्र अजूनही कायदेशीर बाबी या प्रकरणात पूर्ण झालेल्या नाहीये, त्यामुळे थोडंसं या प्रकरणामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागेल, कारण कायदेशीर बाबी फार महत्त्वाच्या असतात। आणि महत्त्वाचं म्हणजे गोखले जे बिल्डर आहेत त्यांनी हा 230 कोटी रुपयांचा व्यवहार केलेला आहे। ते पैसे कसे मिळणार हा एक प्रश्न आहे, कारण जोपर्यंत कायदेशीर बाबी पूर्ण होत नाही, 7/12ला त्यांचं नाव लागत नाही, प्रॉपर्टीला नाव लागत नाही, तोपर्यंत जैन मुनी असतील किंवा जैन कर्मी असतील किंवा राजू शेट्टी असतील, दंगेकर असतील, हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले। मात्र बहुचर्चित हा जो संपूर्ण प्रकार होता हा कुठेतरी भाजप आणि मुरलीधर मोहोळ यांना डॅमेज करत होता, त्यामुळे त्यांनी हे प्रकरण आहे ते वेळीच उरकलं असं म्हणता येईल। अर्थात अगदी दंगेकरांच्या लढ्याला हे यश म्हणता येईल। निलेश, जरी राजू शेट्टींना त्यांनी हे यश सांगितलेलं असं, त्यांच्या लढ्याला यश म्हटलं असलं तरी दंगेकरांनी जो गेल्या काही दिवसात वादळ सगळं उमटवलेलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात, निश्चितच त्यांच्या लढ्याला यश म्हणता येईल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश। जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेऊ। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते।